मित्रांनो, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? कारण बाळासाहेबांच्या विचारधारेला हाक घातलेली आहे कोणी, राज ठाकरेंनी. त्या विचारधारेला धार देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज ठाकरेंनी, आणि तीच धार आज मनसेकडे आहे बाळासाहेबांच्या विचारधारेची. ती धार घेऊन ते बोथट झालेल्या बाळासाहेबांच्या विचारांनी बोथट झालेल्या धारेबरोबर जाणार नाही, त्या विचारधारेबरोबर जाणार नाही, म्हणजे उभाटाबरोबर जाणार नाही. ही एकंदरीत परिस्थिती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय मी विश्लेषण केलं आहे तुमच्यासमोर. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, राज ठाकरे काय बोलत आहेत, कधी काय बोलत आहेत, त्याचा काही त्यांना थांगपत्ताच नाही आहे. आताच बघा, हे जे पाकिस्तानवरती आक्रमण केलं, पाकिस्तानानं नेस्तानाबूत केलं, ते जे सिंधूर ऑपरेशन आहे, त्या सिंधूर ऑपरेशनलासुद्धा राज ठाकरेंनी नावं ठेवली. काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का, अशा चर्चेला उधाण आलेलं आहे. महापालिकेची निवडणूक बघता, महापालिकेची निवडणूक आता येऊ घातली आहे. मुंबई महानगरपालिका, नाशिक, नागपूर वगैरे वगैरे ह्या ज्या काही महापालिकेच्या किंवा पालिकेच्या निवडणुका आहेत, स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, त्या होऊ घातलेल्या आहेत. आणि ह्या दृष्टीने आता विविध प्रकारचे आणि विविध पक्ष आपापली स्ट्रॅटेजी आखत आहेत, आपल्या रणनीती आखत आहेत. आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून आता मनसे आणि उभाठा हे एकत्र येतील असा कयास लावला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून महेश मांजरेकर यांच्याशी झालेली जी मुलाखत होती राज ठाकरे यांची, त्यावेळी जो मुद्दा उपस्थित केला होता महेश मांजरेकर यांनी, राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही भाऊ एकत्र याल का? तर राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो आणि त्याच्यात आम्हाला काही अडचण नाही. त्यानंतर दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँड ह्या विषयावरती मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळीसुद्धा राज ठाकरे म्हणाले, ठाकरे ब्रँड हा कोणीही संपवू शकणार नाही. ह्या ठाकरे ब्रँडवरती मी एक व्हिडिओ बनवला यापूर्वीच. मित्रांनो, पण आज जी आपण चर्चा करणार आहोत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का, ते एकत्र आपली चूल मांडतील का, त्यांचे जे हेवे दावे आहेत ते संपुष्टात येतील का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. आणि जर ते एकत्र आले तर काय होईल, आणि ते येऊ शकतात का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, म्हणजे उभाटा आणि मनसे हे एकत्र येऊन आगामी जी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते लढवतील का? तुमचं काय विश्लेषण आहे, तुमचे काय विचार आहे, हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला शिवसेना या पक्षाची जडणघडण समजून घ्यावी लागेल, त्याची विचारधारा समजून घ्यावी लागेल. त्यानंतरच आपण पुढच्या प्रश्नांकडे, त्या प्रश्नांच्या उत्तरांकडे येऊ शकू की हे दोघं एकत्र येतील का. शिवसेनेची ही जडणघडण ही मराठी माणूस आणि हिंदुत्व ह्या दोन गोष्टीवरती झालेली आहे. सुरुवातीला मराठी माणसासाठी वाचा फोडणारे, त्यांचा आवाज उठवणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, अशी ती संघटना, अशी त्यांची ओळख होती, मराठी माणसांचा आवाज शिवसेनेचा. आणि बाळासाहेबांनी ती 1965 साली ही संघटना स्थापन केली. त्यानंतर
ते पहिल्यांदा ती एक संघटना होती. ज्यावेळी ते निवडणुकीच्या रिणांगणात उतरलेत त्यावेळेला सुरुवातीला नगरपालिकेच्या त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यानंतर त्यांचा महापौर बनला. त्याच्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणूक लढवल्या. त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचा मुख्यमंत्रीसुद्धा बनला आणि त्याबरोबर लोकसभेच्याही निवडणुका लढवल्या. पण एवढ्या ह्या प्रवासामध्ये एक गोष्ट अगदी ठामपणे लक्षात येत होती, ती म्हणजे मराठी माणसांचा आवाज. आणि मराठी माणसांच्या आवाजासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांचे ज्या अडीअडचणी आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवणारी ही संघटना. आणि त्या प्रकारे त्यांनी कामसुद्धा केलं. मित्रांनो, हे काम स्थानिक पातळीवरती होत होते. आणि ही स्थानिक पातळी कुठली होती तर शिवसेनेचे शाखा, शिवसेना शाखा, आणि त्या शिवसेनेच्या शाखेमध्ये बसलेला शाखा प्रमुख ही सर्वात मोठी पदवी होती. जेवढा नगरसेवकांना, जेवढा खासदारांना मान नव्हता तेवढा त्या शाखा प्रमुखाला मान होता. कारण छोट्या मोठ्या अडल्या नडलेला माणूस, गांजलेला माणूस, प्रश्नांनी ग्रस्त झालेला माणूस हा कुठे जायचा, कोणाकडे जायचा तर त्या शाखा प्रमुखाकडे जायचा आणि शाखा प्रमुखाकडे त्या व्यथा मांडायचा. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात ह्या शाखेंमध्ये शिवसेनेचे नगरसेवक येऊनसुद्धा बसत होते. काही काळ, काही वेळेसाठी त्यांचे आमदारसुद्धा येऊन बसत होते आणि त्यांचे खासदारसुद्धा येऊन बसत होते. अशी एक वेळ ठरवली गेली होती. त्या वेळेमध्ये तिथे नगरसेवक, आमदार आणि खासदारसुद्धा भेटायचा. मित्रांनो, लक्षात आलं का त्या शाखेचं किती महत्त्व होतं. त्या शाखेमध्ये निवडून आलेला नगरसेवक, निवडून आलेला आमदार आणि निवडून आलेला खासदार यांना भेटण्याची एक वेळसुद्धा होती. ती वेळ आखली गेली होती, एक सुविधा होती आणि या सुविधेचा फायदासुद्धा जनता उठवत होती. त्यामुळे जनतेचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न थेट त्यांच्या ह्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोचत होते आणि ते लोकप्रतिनिधी ते प्रश्न सोडवत होते. आणि ह्याच धर्तीवरती ह्या संघटनेचा उद्धार होत गेला, प्रगती होत गेली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक या शाखेच्या समोर एक रुग्णवाहिका असायची, ॲम्ब्युलन्स, आणि त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज अगदी घणघणायचा. प्रत्येकासाठी अगदी रात्री अपरात्रीसुद्धा ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध असायची. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं जायचं, लक्षभेद केला जायचा, त्या प्रश्न सोडवले जायचे स्थानिक पातळीवरची, अगदी लोकल पातळीवरची. असे त्या शिवसेनेच्या शाखेला महत्त्व होते आणि त्या शिवसेना शाखा प्रमुखाला महत्त्व होतं. मित्रांनो, दुसरी गोष्ट, शाखा काय करायचे, छोटे मोठे क्रिकेटचे सामने आयोजित करायचे, कबड्डीचे सामने आयोजित करायचे, रक्तदान शिबिर आयोजित करायचे, नेत्रदान शिबिर, नेत्राची चिकित्सा, असे विविध कार्यक्रम आखले जायचे. आणि या कार्यक्रमाच्या योजनेच्या अंतर्गत मराठी माणूस असो किंवा सामान्य माणूस असो, मग कुठल्याही जाती धर्माचा असो, तो जोडला जायचा, त्या शाखेशी जोडला जायचा. आणि त्या शाखेशी जोडला गेल्यानंतर तो त्या शिवसेनेच्या पक्षाशी जोडला जायचा. आणि त्या पक्षाशी जोडला गेला म्हणजेच तो बाळासाहेबांशी जोडला जायचा. आणि बाळासाहेब हे ज्या ज्या वेळेला प्रश्न उपस्थित करायचे, प्रश्न घ्यायचे, तो त्यांच्या काळजातील प्रश्न असायचा, जनतेच्या काळजातील असायचा, जनतेच्या मनातील असायचा. त्यामुळे अगदी बाळासाहेबांचे विचार तुम्ही जर ऐकले असाल तर ते जनतेच्या मनाला भेदून जायचे, हृदयाला स्पर्श करून जायचे. कारण ते जनतेचा आवाज म्हणून आपलं भाषण द्यायचे. अगदी अगळपगळ काही बोलत नव्हते, जनतेचे मुद्दे उचलायचे, त्या मुद्द्यांवरती आगपाखड करायचे, त्या मुद्द्यांवरती विडंबनसुद्धा करायचे समोरच्या नेत्याचं. म्हणजे विचार करा, असे ते बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, बाळासाहेबांनंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हातात ही संघटना आली
त्यानंतर त्या संघटनेची वाताहत लागायला सुरुवात झाली आणि ती शाखामध्ये न राहता ती कुठे गेली तर मातोश्रीपर्यंत पोचली. मातोश्रीवरती त्याचा गाराडा सुरुवात व्हायला. मग मातोश्रीवरती सामान्य माणूस पोचू शकत नव्हता. दुसरी म्हणजे शिवसेना भवनवरती एक तिथे गर्दी जमायला लागली. शाखेवरची गर्दी ओसरली आणि ती कुठे जायला लागली, शिवसेना भवन आणि मातोश्रीवरती. आता ही जी गर्दी होती ना, शिवसेना भवन किंवा मातोश्रीवरची गर्दी, ही सामान्य माणसांची नव्हती, सामान्य व्यक्तींची नव्हती, नागरिकांची नव्हती, सामान्य प्रश्न घेऊन जाणाऱ्यांची नव्हती, तर ती नेते मंडळींची होती. अनेक नेते मंडळींची, मग ते स्थानिक लेवलचे असो किंवा वरच्या लेवलचे असो, म्हणजे कुठल्याही स्तरावरचे नेते असो, त्या नेत्यांची तिकडे गर्दी जमायला लागली. आणि सामान्य कार्यकर्ता असो, सामान्य नागरिक असो, हे शिवसेनेपासून तुटायला लागले, अलिप्त राहायला लागले, त्यांची नाळ तुटायला लागली, त्यांचे संबंध तुटायला लागले. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात येणं गरजेचं आहे. नाहीतर आता जे सोकॉल्ड प्रवक्ते आहेत, कोणाचे, उबाटाचे किंवा मनसेचे, किंवा जे राजकीय विश्लेषक आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीबद्दल रोष आहे, घृणा आहे, द्वेष आहे, असे नरेंद्र मोदीजींबद्दल द्वेष आहे, घृणा आहे, असे लोक, असे विश्लेषक, असे पत्रकार असले, असे प्रवक्ते, हे आता हा विषय रंगवायला लागले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड घालणार आहे. मित्रांनो, हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते, जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर नक्की भारतीय जनता पार्टी याला धोबीपछाड घालतील का? नरेंद्र मोदीजींना, अमित शहांना, देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड घालतील का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. मित्रांनो, पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जे मतं मिळतात त्यांची टक्केवारी काय आहे, ती टक्केवारी समजून घेणं गरजेचं आहे. आणि वर्तमान स्थितीत जी टक्केवारी जर आपण बघायला गेलो, ज्या वेळेपासून शिवसेना ही संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरायला लागली, त्यावेळेपासून जर आपण विचार केला तर शिवसेना ही 20% वरती कधीच गेलेली नाही. त्यांची टक्केवारी ही 20%पर्यंतच राहिली. त्याने त्या 20%च्या बाहेर कधी पाऊल टाकलेलं नाही आहे. ह्या उलट भारतीय जनता पार्टीची टक्केवारी वृद्धिंगत होत गेली, वाढत गेली. म्हणजे 15%, 18%, 20%, 25%, 30%, 32%, 33%, 35% अशी होत गेली. पण शिवसेनेची जी टक्केवारी आहे ती तेवढीच राहिली. याला कारण का? तर शिवसेनेचं नेतृत्व, वर्तमान नेतृत्व. का? तर शिवसेना ही तळागाळातून बाहेर पडली आणि कुठे गेली, तर त्या झाडाच्या फांद्यांवरती गेली. म्हणजे मुळं कशी झाली, कमकुवत झाली. तळागाळातून म्हणजे मुळं कमकुवत झालीत आणि सगळेजण फांदीवरती बसले. उद्धव ठाकरेंचे ओझरे झालेत, मुजरे झालेत. म्हणजे विचार करा, चाटुकार झाले, गुलाम झाले. पण ह्यापूर्वी कुठलाही नेता असो, संघटक असो, कार्यकर्ता असो, तो कोणाचाही गुलाम नव्हता, कोणाचाही तो हुजरा नव्हता. तो मान सन्मान बाळासाहेबांना देत होता. मान सन्मान बाळासाहेबांची त्यांची नाळ घट्ट होती. बाळासाहेबांना ते इज्जत देत होते. पण ते कुठल्या नेत्याखाली किंवा नेत्याचा गुलाम झाले नाहीत. पण ह्या उलट उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा ही संघटना आली, त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे गुलाम झाले, हुजरे झाले अनेक नेते, अनेक कार्यकर्ते. आणि तेच आता उभाटा शिवसेनेत आहेत आणि त्याची ते झेंडे मिरवत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांना कधीही अनुभव घेतलेला नाही आहे, बाळासाहेबांचे विचार प्रत्यक्षात ऐकलेले नाही आहेत, असे आज त्या उभाटामध्ये कार्यकर्ते आहेत. त्यांना काय कळणार बाळासाहेब काय आहे? मित्रांनो, लक्षात आलं का?
ही परिस्थिती त्या उभाटाची आहे. आणि ते 20% आता ज्यावेळी त्या उद्धव ठाकरे यांच्या हातून ही संघटना निसटून गेली, शिवसेना हा पक्ष निसटून गेला आणि त्यांना शिवसेनेमधून बेदखल करण्यात आलं. त्यांचं ते राष्ट्रीय चिन्ह होतं ते सुद्धा त्यांच्याकडून काढून घेतलं गेलं. नावही गेलं, चिन्हही गेलं, ती संघटनाही गेली, त्यांचे नेतेही गेलेत, त्यांचे कार्यकर्तेही गेले. असं सर्व गेल्यानंतर आजच्या काळाला, आजच्या स्थितीत शिवसेनेकडे म्हणजे शिवसेना नव्हे उभाटाकडे, उभाटा शिवसेना, या उभाटा शिवसेनेमध्ये आता मतदानाची जी टक्केवारी आहे ती पारंपरिक मतदानाची टक्केवारी ही 4-4.5% आहे. मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे ते. पारंपरिक मतदाराची टक्केवारी ही 4.5% आहे. 16-17% ही कोणाकडे आहे? एकनाथ शिंदेंकडे आहे, म्हणजे मूळ शिवसेनेकडे आहे. मतदारांची टक्केवारी, पारंपरिक मतदारांची टक्केवारी. आता तुम्ही विचार करा, 4.5% हे जर आपण पकडले उभाटा शिवसेनेचे आणि मनसेचे, ज्यावेळी मनसेचे अनेक आमदार निवडून आले होते, नगरसेवक निवडून आले होते, म्हणजे सुरुवातीचा काळ मनसे स्थापन झाल्यानंतर, त्यावेळेला 4-4.5% मनसेची टक्केवारी होती. ती आता घटत 0.2% झालेली आहे. 0.2%, 0.5% झाली. तेव्हा 1% पकडा ना, आपण 1% पकडू, म्हणजे अर्धा टक्का पण नको पकडू, आपण 1% पकडू. मग जर 1% जर झालेली असेल मनसेची पारंपरिक मतदानाची संख्या, गुणवत्ता, तर तो 1% आणि हे 4.5% जर एकत्र आले तर काय होईल? आणखीन दोघं एकत्र आले म्हणून हुरळून जाणारे 1% असेल, 2% असतील, तर किती होतील? तुम्ही विचार करा ना. एक 7-8% होतील, जास्तीत जास्त 7-8%. ह्या 7-8%च्या जोरावरती मनसे आणि उभाटा शिवसेना हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक निवडून आणू शकतील का? हा साधा सरळ प्रश्न आहे मित्र. तुम्हाला काय वाटते? मी जे टक्केवारी तुम्हाला आकडेमोड सांगितली आहे तो आकडेमोड समजून घ्या, कारण हे आकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षात आले आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लक्षात आलेले आहेत. कुठल्या? 2024च्या लोकसभेच्या आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत. जे काय लोकसभेच्या निवडणुकीत मतं मिळालीत, जे काय त्यांचे खासदार निवडून आलेत उभाटा शिवसेनेचे, ते काँग्रेसच्या पारंपरिक मतदानावरती निवडून आलेले. आणि ह्यालासुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे निवडून आले ते पारंपरिक काँग्रेसचे मतदार आहेत, त्यांच्या जीवावरती निवडून आलेले. आता उद्या सकाळी जर उभाटा शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर काँग्रेसचे मतदार हे नाराज होतील. म्हणजे कोण? मग ते मुसलमान असो किंवा अन्य कोणी असो, ते नाराज होतील आणि ते मतदान करणार नाहीत. कोणाला? उभाटाला. मनसेला ते करणारच नाही, कारण आता जो पवित्रा मनसेने घेतलेला आहे मुसलमानांच्या विरोधात, त्यामुळे मनसेला ते करणारच नाही. त्याबरोबर ते उभाटा शिवसेनेला सुद्धा करणार नाही. म्हणजे एकंदरीत जे काय आता राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या राजकीय परिस्थितीनुसार जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर त्यांना जिंकून आणण्यासाठी जी मतदानाची आवश्यकता आहे तेवढं मतदान त्यांना मिळणार नाही. हे माझं राजकीय विश्लेषण आहे, हा माझा अभ्यास आहे मित्र. आणि हे कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे सांगितलेली गोष्ट नाही आहे. जरी ज्योतिषशास्त्राचा जरी अभ्यास केला आपण आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दोघांच्या कुंडल्या बघितल्या, त्या दोन्ही पक्षाच्या कुंडल्या बघितल्या, तरीसुद्धा ह्या पक्षांना, या दोन्ही संघटनांना फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त आहे. या दोन्ही संघटनांना, मनसेला आणि उभाटाला फायदा होण्यापेक्षा
नुकसान अधिक आहे. त्यामुळे हे दोघं एकत्र येतील आणि लढतील अशी पहिली प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण मनसेचे जे हे आहेत कार्यकर्ते आहेत, ज्यांना नगरसेवक म्हणून उभं राहायचं आहे, निवडायचं आहे, निवडून यायचं आहे, असे त्यांनी आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा ते कामाला लागले असतील. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवातसुद्धा केली असेल. असे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा नाराज होतील जर त्यांना तिथे तिकीट नाही मिळाली. तिथे जर उभाटाच्या शिवसेनेला मिळाली, उभाटाच्या शिवसेनेला, तर ते सुद्धा नाराज होतील. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत मनसेच्या संदर्भात. त्यावेळी आणि मनसेचे कार्यकर्ते उभाटाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करतील असं दिसून येत नाही. कारण त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. कारण बाळासाहेबांच्या विचारधारेला हाक घातलेली आहे कोणी, राज ठाकरेंनी. त्या विचारधारेला धार देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज ठाकरेंनी. आणि तीच धार आज मनसेकडे आहे बाळासाहेबांच्या विचारधारेची. ती धार घेऊन ते बोथट झालेल्या बाळासाहेबांच्या विचारांनी बोथट झालेल्या धारेबरोबर जाणार नाही, त्या विचारधारेबरोबर जाणार नाही, म्हणजे उभाटाबरोबर जाणार नाही. ही एकंदरीत परिस्थिती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय मी विश्लेषण केलं आहे तुमच्यासमोर. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, राज ठाकरे काय बोलत आहेत, कधी काय बोलत आहेत, त्याचं काही त्यांना थांगपत्ताच नाही आहे. आताच बघा, हे जे पाकिस्तानवरती आक्रमण केलं, पाकिस्तानानं नेस्तानाबूत केलं, ते जे सिंधूर ऑपरेशन आहे, त्या सिंधूर ऑपरेशनलासुद्धा राज ठाकरेंनी नावं ठेवली. काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले. आणि ह्या प्रश्न उपस्थित केल्यामुळे अनेक मतदार नाराज आहेत. कारण ही अपेक्षा राज ठाकरेंकडून त्यांना नव्हती. आणि हे आता हे स्पष्ट बोलून दाखवलं जाते, अगदी बिनधोक बोललं जाते, चर्चा केली जाते की राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती. भले तुम्ही मोदीला समर्थन करू नका, पण भारताने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही गेलात. त्या राहुल गांधीच्या वक्तव्यासारखी तुम्ही वक्तव्य करताय, त्यांच्या विचारधारेसारखी तुमची विचारधारा झाली. असे अनेक प्रश्न आता उपस्थित व्हायला लागले राज ठाकरेंच्या बाबत. आणि राज ठाकरेंची ही धरसोड वृत्ती आहे. त्यामुळे मतदारसुद्धा संभ्रमित आहेत. मतदारांनीसुद्धा अविश्वास दाखवला आहे की राज ठाकरेंवरती किती विश्वास दाखवायचा. कारण त्यांना ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सोबत मतदार किती जातील सांगता येत नाही. मित्रांनो, ही एकंदरीत परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटते? आणि ज्या प्रकारे आता असं एक चित्र निर्माण होते की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे येणाऱ्या ह्याच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढतील. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे लढतील. अशा स्थितीमध्ये कदाचित एकनाथ शिंदेंच्या सोबत मनसे येऊ शकते, हातमिळवणी करू शकते. आणि ही स्ट्रॅटेजी कदाचित माझ्या मते अमित शहाची असू शकते. पण अमित शहा मध्यंतरी आता येऊन गेले आणि त्यांनी जो दौरा करून गेले, त्या दौऱ्यानंतर हे आता विचार आता घोंगवायला लागले की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आपापली ताकद काय करतील, जोखतील. आणि ते जोखण्यासाठी ही त्यांना एक सर्वात मोठी संधी आहे. कारण आपापली ताकद काय आहे हे एकमेकाला त्यांना दाखवायला एक संधी आहे. आणि त्या संधीचा फायदा ते 100% घेतील. आणि याच्या मागे कदाचित अमित शहा यांची रणनीती असू शकते. जर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे, मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली तर काय होईल, उभाटा शिवसेना पूर्ण धुळीस मिळाली असेल. अगदी क्लीन बोल्ड, नामोनिशान मिटलेलं असेल.
असं म्हणायला हरकत नाही. कारण तीच परिस्थिती आताच्या घडीला तरी दिसून येते. ज्या प्रकारे सिंदूर ऑपरेशनला उद्धव ठाकरे त्यांचे जे प्रवक्ते आहेत संजय राऊत हे ज्या प्रकारे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, त्या प्रकारे ती अगदी काय म्हणतात मर्यादा बाहेर जाऊन बोलत आहेत. ह्या सर्व प्रकारामुळे येणाऱ्या काळात ज्या ह्याच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत होऊ घातलेत, त्यावेळेला त्या निवडणुकीच्या दरम्यान नागरिक यांच्याकडून यांच्या ह्या उभाट्याकडून हरकत घेतलेली असेल नागरिकांनी, त्या मतदारांनी, असं चित्रसुद्धा तुम्हाला दिसून येईल. कारण युद्ध समाप्ती झालेली नाही आहे, युद्ध स्थगिती झालेली आहे. पुढे आणखीन जे काय टप्पे आहेत त्या टप्प्यानुसार हे युद्ध लढलं जाईल. आताच मॉकड्रिल केली गेली आहे जम्मू काश्मीरमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये, गुजरातमध्ये मॉकड्रिल केलेली आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन की मॉकड्रिल का करण्याचा प्रयत्न केला आहे, आता ती गोष्ट का घडते आहे, त्याच्यामागे काय रणनीती आहे, काय नेमकं धोरण आहे, हे पण आपण समजून घेऊ. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान आणि भारताचं युद्ध छेडणं हे अनिवार्य आहे, ते घडणार होणार. आणि ज्या प्रकारे आता पाकिस्तानमध्ये ते अतिरेकी आपली भाषा वापरत आहेत, आपली वक्तव्य करत आहेत, त्यानुसारसुद्धा पाकिस्तान आणि भारताचं युद्ध संपलेलं नाही आहे, ते फक्त स्थगित आहे. त्याचा तोंड कधीही फुटू शकते आणि त्याचे परिणाम भारतामध्ये दिसून येतील निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा आणि आतासुद्धा. आणि त्याचे परिणामाचे ह्या परिणामाचे उपटे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा उठलेले दिसते. काँग्रेसची तर अवस्था तर आता बिकट आहे. शरद पवार सध्या भाजपच्या मार्गावर चाललेले आहेत. सुप्रिया सुळे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. कदाचित त्या भाजपमध्ये सामील होतील अशीच परिस्थिती दिसते. बघूया येणाऱ्या काळात आपल्याला काय बघायला मिळते. पण सध्या तरी हे जे काही विश्लेषण मी करतो आहे त्या विश्लेषणानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का, आणि एकत्र आल्यानंतर नक्की महाराष्ट्रामध्ये काय उलथापालथी घडतील, आपल्याला काय वाटते? आपले विचार आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.